ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो. आपण बघत आहोत आर्य समाजाचे संस्थापक श्री स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला हा सत्यार्थ प्रकाश नावाचा, अर्थात सत्य अर्थ ज्ञानाचा प्रकाश करणारा हा ग्रंथ, हा अनमोल ग्रंथ जो आपल्याला आणि आपल्या मुलांना, पुढच्या पिढींना इतर मतपंथ संप्रदायांमध्ये कन्वर्ट होण्यापासून वाचवणारा, स्वतःच्या धर्माचं अगाध ज्ञान देणारा हा ग्रंथ आहे श्रोतेगण हो. तर हा ग्रंथ आपल्या प्रत्येकाच्या घरात असायला हवा. जवळच्या आर्य समाजाशी संपर्क करून अवश्य आपण याला मागून घ्यावे. आर्य समाज हा आपल्या संपूर्ण हिंदू, जैन, बौद्ध, सिख, लिंगायत या सर्वांची ढाल आहे, लक्षात ठेवा बरं का श्रोतेगण. मी सांगतोय ते पूर्ण विचारपूर्वक सांगतोय तुम्हाला. काय आहे, जोपर्यंत आर्य समाजाचे विद्वान हे डिबेट करण्यासाठी, धर्मचर्चा करण्यासाठी आहेत, तोपर्यंत तुमच्यावरती कुठल्याही प्रकारची अडचण किंवा कुठली समस्या तुम्हाला येणार नाही, जोपर्यंत आर्य समाज आहे आणि आर्य समाजातील विद्वान आहे तोपर्यंत. ठीक आहे, कारण आपण करतो सत्य अर्थाचा प्रकाश, जे वेदांमध्ये दिले आहे ते आपण इतरांपुढे सादर करतो आणि ते आपलं मत सादर करतात. तर त्याच्यामध्ये त्यांचा काय होऊन जातो, समूळ उच्चाटन होऊन जातं त्यांच्या मतांचं. ठीक आहे, हे सर्व 5 जे आपले संप्रदाय आहेत त्या सर्वांना एक सांगणं आहे की आप सर्वांनी हा अनमोल ग्रंथ आपल्या घरात अवश्य ठेवा आणि आपल्या मुलांना पुढच्या इतर मतपंथ संप्रदायांमध्ये जाण्यापासून वाचवा. कारण आपल्या अस्तित्वाची लढाई आज चालू आहे आणि असं समजू नका की असं काही होत नाही. बघा तुमची डेमोग्राफी कशी बदललेली आहे, तुमचं आजूबाजू वातावरण कसं बदललं, बघा कोणाची संख्या वाढत चालली, कसे एकाच ठिकाणी एकत्र येता येते, याच्यावर नीट लक्ष द्या. समजलं, उद्या तुम्हाला हे होणार आहे, त्याच्यापासून त्रास होणार आहे, अडचणी होणार आहे, तर आत्ताच त्याची तयारी करा. आपल्या मुलांना धार्मिक बनवा आणि धार्मिक बनवण्यासाठी वेद वाचण्याची आत्ता आवश्यक नाही, आत्ता तुम्हाला सत्य प्रकाश वाचण्याची गरज आहे. आणि जशी तुमची कंडिशन बनेल त्याप्रमाणे आपण घरात एक वेद का होईना अवश्य घ्यावा. ठीक आहे श्रोतेगण. तर आपण आता बघणार आहोत ईश्वराचे, मागील व्हिडिओत आपण बघितले त्रिविध तापांविषयी आपण बघितलं. तर आता आपण बघत आहोत ईश्वराचे नाव सूर्य का आहे. काय आहे, सूर्य. तर याच्यात एक यजुर्वेदाचा मंत्र दिलेला आहे, सूर्य आत्मा जगतस्तस्थोषश्च. ठीक आहे, तर या यजुर्वेदाच्या वचनापासून जो जगत नाम प्राणी, चेतन आणि जंगम अर्थात जे चालतात फिरतात, तस्थुषः म्हणजे जे अप्राणी अर्थात स्थावर, जड म्हणजेच उदाहरण म्हणून दिले पृथ्वी, की जी स्वतः चालू फिरू शकत नाही, तिला पाय नाही, तिला भावना नाहीत, काही नाही. बरोबर आहे की नाही, ती फक्त गुणानुसार कार्य करते. तर या सर्वांचा आत्मा असल्या कारणाने, आत्मा काय आहे का सर्वांना जीवन देणारा, सर्वांना स्थिर ठेवणारा, सर्वांना आपल्या कक्षेमध्ये फिरवणारा, आपल्याला आकर्षण शक्तीमध्ये फिरवणारा तो एक ग्रह, तो तारा असल्या कारणामुळे आणि तो स्वप्रकाश स्वरूप असून सर्वांचा प्रकाश करणारा असल्या कारणामुळे आणि त्याचाही सूर्याचा प्रकाश कोण करतोय, परमेश्वर ओम करतात. तर या सर्वांचा सर्व प्रकाश स्वरूप, सर्वांचा प्रकाश करणारे जे परमेश्वर आहेत त्यांचे नाव आहे सूर्य. ठीक आहे श्रोतेगण हो. म्हणजेच थोडक्यात की परमेश्वर हा स्थावर आणि जंगम मालमत्तेचा अर्थात सर्व सृष्टीचा आत्मा आहे. तो स्वतःच प्रकाश स्वरूप असल्यामुळे आणि तो सर्वांना प्रकाश देत असल्यामुळे त्याला सूर्य असे म्हणतात. बरोबर ना. आणि अत सातत्य गमने या नावावरून या धातूवरून काय शब्द सिद्ध होतो, आत्मा शब्द सिद्ध होतो. तर योतती व्यापनोती स आत्मा, म्हणजे जो सर्व जीवाधिक जगतांमध्ये व्यापलेला आहे त्या कारणामुळे त्याला आत्मा असेही म्हणतात. ठीक आहे श्रोतेगण हो. आता आपण बघूया ईश्वराचे नाव परमात्मा का आहे. परमात्मा का म्हटलं जातं ईश्वराला, नाही का. तर परश्चासौ आत्मा चय आत्मभ्यो जीवेभ्यः सूक्ष्मेभ्यः परोति सूक्ष्मः स परमात्मा. म्हणजे जो जीव आदी सर्वांपेक्षा उत्कृष्ट आणि जीव प्रकृती आणि
पेक्षाही जो अतिसूक्ष्म आणि सर्व जीवांचा अंतर्यामी आत्मा आहे, या कारणामुळे त्या ईश्वराला परमात्मा असे म्हणतात. म्हणजे तो सर्व काही जाणणार आहे. आपण समजतो की मी हे करतो ते करतोय, नाही का, कोणाला समजत नाही, परंतु हा जो आपला आत्मा आहे तो कोणाशी कनेक्टेड आहे? ईश्वराशी. परंतु तो तरीही आपल्या कुठल्याही कर्मामध्ये सहभागी होत नाही. बघा किती पृथक आहे तो परमात्मा. म्हणून त्याला जाणून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये एक तर हा सत्यार्थ प्रकाश असावा आणि एक तरी वेद आपण अवश्य घरामध्ये घ्यावा श्रोतेगण हो. ठीक आहे. म्हणून त्या ईश्वराचं नाव परमात्मा आहे. आता तर पुढे बघा परमेश्वर का म्हणतात ईश्वराला, की सामर्थ्य वाले का नाम ईश्वर है. म्हणजे ज्याच्यामध्ये ही सर्व पृथ्वी सर्व हे ब्रह्मांड, जीव आणि प्रकृती, ईश्वर काय करतो, ही जीव आणि प्रकृती ही अनादी आहे तत्व. हे कधी नष्ट होत नाही. श्रद्धेगण सगळ्यात पहिले लक्ष ठेवा बरं का. हे कधी नष्ट होत नाहीत. इतर कोणाच्या बोलण्याकडे जाऊ नका, कारण हे आपल्या मूळ स्वरूपामध्ये जाऊन मिळते. म्हणजे अर्थात सूक्ष्म रूपामध्ये हे जाऊन मिळते जेव्हा प्रलय होतो तेव्हा. ठीक आहे श्रोतेगण. तर जेव्हा सामर्थ्यवाला काय ईश्वर, कारण तो काय करतो, जीव तर अनादी आहेत, पण जीवांना काय देतो, तो शरीर धारण करतो. पण त्याच्या आधी काय करतो, त्याआधी सर्व ब्रह्मांड हे सृष्टीची रचना करतो. कारण त्याला खाली आल्यानंतर म्हणजे जेव्हा त्याचा जन्म, खाली म्हणजे याचा अर्थ की जेव्हा त्याचा जन्म होईल या पृथ्वी तलावरती, तेव्हा त्याला खाण्यासाठी पिण्यासाठी सर्व काही गोष्टी उपलब्ध असल्या पाहिजेत. म्हणून ईश्वर काय करतात, सर्वात पहिलं या ब्रह्मांडामध्ये या सृष्टीची उत्पत्ती करतात, त्यानंतर मनुष्यांची उत्पत्ती करतात. ठीक आहे. तर मग म्हणजे तो सामर्थ्यवान आहे म्हणून तो करू शकतो. त्याला कोणाची याची गरज पडत नाही मदतीची. जसं इतर मतपंथ संप्रदान त्या पुस्तकामध्ये आहे की ईश्वराचं ज्ञान पोहोचवण्यासाठी त्यांच्या ते जे ईश्वर म्हणतात त्याचं ज्ञान पोहोचवण्यासाठी काय पाहिजे, त्यांना कोणाची तरी गरज पडते मनुष्याची. पण आपला ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, सामर्थ्यवान असल्या कारणामुळे त्याला या सर्व गोष्टी करायची आवश्यकता पडत नाही. तो स्वतःच या प्रकृतीमार्फत हे सर्व कार्य करून घेतो. ठीक आहे. आणि प्रकृती ही काय आहे, निशब्द आहे. ती बोलू शकत नाही, काही करू शकत नाही, स्वतःच्या मनानं काहीच कार्य करू शकत नाही. जे तिला परमात्म्यानं लावून दिलेलं आहे, जी सिस्टम, त्याचप्रमाणे ती कार्य करणार श्रोतेगण. ठीक आहे. तर ईश्वराचं नाव, त्याचंच नाव ईश्वर आहे, परमेश्वर आहे, की जो सामर्थ्यवान आहे. प्रलयही तोच करतो. बरोबर. प्रलय करण्याची शक्ती त्याच्यामध्ये. तो कोणाला घेतो का मध्ये, कोणत्या मनुष्याला, की बाबा तू आता मी सांगितलं माझा प्रचार कर आणि आता प्रलय होणार आहे, तू सर्व पृथ्वीतलावरती सांगून ये. नाही ना, काही आवश्यकताच नाही ना, कारण तो स्वतःच सामर्थ्यवान आहे. तर ईश्वरेषु समर्थेषु परमः श्रेष्ठास परमेश्वर. जो ईश्वरों का, अर्थात जो ईश्वरांपेक्षाही अर्थात समर्थांपेक्षाही जो समर्थ आहे, ज्याच्या तुल्य कुणी ना आहे ना कुणी कधी होऊ शकतो, कधीही नाही, तर त्याचंच नाव परमेश्वर आहे. ठीक आहे. ईश्वर म्हणजे जो सामर्थ्यवान आहे, जो समर्थांपेक्षाही अतिसमर्थ आहे. ईश्वर म्हणजेच की जे आपले ऋषीमुनी मोक्षपदाला प्राप्त झालेले असतात, ज्यांनी ईश्वराला जाणून घेतलं असतं, ज्यांना साक्षात्कार झालेला असतो, तेच मोक्षाचे अधिकारी ठरतात. बरोबर आहे का नाही. तर अर्थात त्यांच्या प्रकारचे जे ऋषीमुनी आहेत किंवा जे भगवान, आपण त्यांना भगवान उपाधी देतो. ठीक आहे. तर यांच्यामध्ये समर्थांपेक्षाही जो समर्थ आहे, तशी बराबरी तर होऊ शकत नाही ईश्वराची. बरोबर. मनुष्याची बरोबर होऊ शकते का नाही, कारण तो जन्मदाता आहे, आपला बाप आहे, त्याची बरोबरी कसं काय करू शकणार, नाही का. मग त्याला जाणून घेऊन तो सामर्थ्यवान कसा आहे हे आपल्याला कोण सांगतं, हे सत्यार्थ प्रकाश आणि वेद सांगतात आपल्याला. ठीक आहे. तर आपण अवश्य सत्यार्थ प्रकाश आणि वेद आपल्या घरात अवश्य घ्यावेत. ठीक आहे. तर त्याच्या तुल्य कुणी ना आहे ना कधी भविष्यात कधी कुणी होणार. ठीक आहे. तो सामर्थ्यवान असल्या कारणामुळे, ईश्वरांचा ईश्वर असल्या कारणामुळे, समर्थांपेक्षा समर्थ असल्या कारणामुळे त्याचे नाव परमेश्वर आहे. ठीक आहे श्रोतेगण हो. आता पुढचे बघूया. ईश्वराचे नाव सविता का आहे, तर बघूया. शुन अभिषवे शुन प्राणिगर्भ विमोचने या धातूंपासून हा सविता शब्द सिद्ध होतो. अभिशव प्राणिगर्भ विमोचनम चोत्पादनम यश्चराचरम जगत
सुनोती सुते उत्पादयती स सविता परमेश्वरः. तो जो सर्व जगताची उत्पत्ती करता असल्या कारणामुळे परमेश्वराचं नाव सविता आहे. हे स्त्रीलिंगी नाव आहे की नाही, स्त्रीलिंगी, बरोबर आहे का नाही. तर या अर्थात जननी, बरोबर नाही, उत्पत्ती करताय ना परमेश्वर, या सर्व जगताची उत्पत्ती करणारा असल्या कारणामुळे ती आपली आई पण झाली, बरोबर आहे का नाही. आणि ईश्वराचे नाव स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन्ही याच्यात आढळतात. तर म्हणून ईश्वराचं नाव जे आहे ते आहे सविता. ठीक आहे श्रोतेनो, जन्मदाता आहे आपला, आई तोच आहे, बापही तोच आहे. म्हणून ईश्वराला काय म्हणतात, सविता म्हणतात. का तर सर्व जगताची उत्पत्ती करतात तो आहे, सर्वांना जन्म देणारा तो आहे, म्हणून त्याचे नाव सविता आहे श्रोतेनो. ठीक आहे. तर ओम नमस्ते. आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत अनेक ईश्वराचे अजून अनेक नाव आहेत. ठीक आहे श्रोतेनो. तर ओम नमस्ते.